नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप स्वागत आहे आणि खरंच खूप छान असा प्रतिसाद देत आहे तुम्ही. खरं मनापासून तुमचे सगळ्यांचे थँक्यू. कारण मला वाटलं पण नव्हतं आता काय काय व्हिडिओ बघते मी. खरं तुमचा खूप सपोर्ट आहे मला. आता मी हा ब्लाऊज शिवला होता, एवढी छान त्याची पायपिंग झाली होती ना, मला तर खूप आवडली होती बघा. तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला पायपिंग वगैरे जमते का. आता माझ्याकडनं आज तर हे साडीनुसार आलं, त्यामुळं म्हटलं असू द्या चला आता रिटर्न तर आणायला जाणं होत नाही, म्हणून तेच लावलं आणि त्यांना पण चालतं. आणि पाठीमागून पण एवढा छान असा गळा झाला होता आणि त्याचा पूर्ण गोल मागचा पण आणि पुढचा पण एवढा सुंदर झाला होता. आता त्यांना सिंपलच असे ब्लाऊज आवडतात गोलगळेचे, आणि एखाद्याला माझ्या हातून शिवलेलीच आवडतात. त्यामुळे मी गावाला जाणार आहे तर त्यांच्या घरी लग्न आहे, त्यामुळे एवढे ब्लाऊज त्याने दिलेत ना, तुम्हीच शिवून जावा असा त्यांचा हट्ट आहे. मी म्हटलं बाहेर टाका, तरी पण नाही. तरी मी त्याच्यातून वेळ काढून एडिट करते, कारण व्हिडिओ तर टाकलाच पाहिजे. गॅप पडला का नंतर तसंच राहून जाते, म्हणून मी व्हिडिओ टाकायचं सुरूच ठेवले. हा सगळा पसारा वगैरे आवरला, मग एवढा झाला होता. लगेच मग चहा वगैरे केला संध्याकाळी. मुलीला शाळेत तांदूळ भेटले होते. तर मराठी शाळा आपली जिंदाबाद असते बघा. मुलांना भात देऊन वरून तांदूळ वगैरे सगळं देतात. मग इथं तांदूळ पण निवडून ठेवलं. लगेच आहोंचं चाललं होतं किती दिवस झालं. इस्त्री करत 2-3 शर्ट होते, प्रेस केले. मग लगेच फॉलला पण एका धुवून ठेवला होता, त्याला पण प्रेस करून ठेवला, कारण पटकन आपल्याला मशीनवर बसलं का लावता येतं आहे. मग लगेच फॉल वगैरे गुंडाळून ठेवला आणि कपडे पण इस्त्री केली. लगेच मग वाळलेली कपडे पण घेऊन आले. मग पटकन घड्या वगैरे मारून ठेवल्या. आता सगळं काम आवरलंच होतं. म्हटलं लगेच स्वयंपाकाला पण लागूया. मग आज मला बनवायची होती पावभाजी, पण आणू म्हटली नाही, मिसळपावच बनवायचा, कारण तिची खूपच फेवरेट आहे मिसळपाव. आणि बाहेरचं तेलकट जास्त तिला पण आवडत नाही, त्यामुळे घरीच बनवायला होते मला सारखी. आणि बाहेरच्या भाज्या पण तिखट असतात, कितीही आपण सांगितलं तरी ते तिखट त्यांच्या हातानुसार थोडंफार जास्तच होतं आहे. आणि तिला तर खूप तिखट लागते, जास्त तिखट तिला सहनच होत नाही. आरव तरी म्हणजे खातो आमच्यात, पण नाही. मग मी सगळा कांदा, टोमॅटो, लसूण वगैरे मिक्सरला वाटून घेतलं, कारण अगोदर मी भाजी बनवून घेते. कधी कधी असं स्पेशल काहीतरी बनवायचं असलं का बरोबर लाईट गेलेली असते. मग माझ्याकडं थोडाच खडा मसाला वगैरे होता, बाकीचा सगळा संपला होता. मग तेवढ्यातच मी चालवलं. मग मिसळ मसाला पण होता घरी. मग आहोंना खालून येतानाच मग पाव वगैरे आणायला सांगितले होते. तर दोन्हीपैकी कोणतंही केलं तरी त्याला पाव लागतातच, त्यामुळं घेऊन आले होते ते. मी काय गेलीच नाही मग आणायला. मग थोडंसं लाल तिखट आणि खडा मसाला इथं तळून घेतला, आणि घरचा घरगुती आणि मसाल्याचं वाटण करून घेतलेलं छान असं भाजून घेतला. आता हे मसाला टाकायला गेलं का मला तर सारखं पोळते. कितीही कमी गॅस केला तरी पटकन एखाद्या वेळेस उडतं काय. तर त्याच्यात वेलची टाकली होती, ती पटकन उडली होती. असं तर सारखं होतच राहते माझ्यासोबत, काही नाही काही चटका बसतो बरोबर. आणि आता आपल्या व्हिडिओला बनवायचे असते, त्यामुळे कॅमेरा इकडं तिकडं सेट करण्यात थोडंफार होऊनच जाते, आणि त्यामध्ये घाई पण आणि बराच वेळ जातो मग स्वयंपाकात पण. मग इथं मिसळ मसाला मला टाकायचा विसरला होता, मग वरून थोडासा टाकला. मला वाटलं आता भाजी खूप तिखट होते का. आहो तर म्हणणार तुझ्या हाताला खूप तिखट लागते. आमच्या आहोंना पण खूपच कमी तिखट लागते, त्यांना पण जास्त तिखट आवडत नाही. आणि उन्हाळ्यात जास्त तिखट खाल्लं का त्रास पण होतो आहे, त्यामुळं मग कमीच तिखट वापरते मी. शिजवून घेतलेल्या मटकीतला रस्सा आणि थोडीशी मी मटकी पण त्यामध्ये टाकून घेतली, कारण थोडीशी सुकी पण ठेवली आणि थोडीशी त्यामध्ये टाकून घेतली होती. आणि थोडं चवीपुरतं मीठ टाकलं. खरंच खूप टेस्टी झाली होती भाजी मिसळची. मग लगेच त्याच्यामध्ये कोथिंबीर पण थोडीशी टाकून घेतली आणि भाजी माझी बनवून तयार होती, बघू शकता तुम्ही. आता मला तरी पावान खूप ॲसिडिटी होते, त्यामुळे आम्हाला चपातीच लागते. आहोंना पण जास्त पाव बिलकुल आवडत नाही. आहोंनी तर कसलीच खाल्लीच नाही पाव, म्हणतात एखादं खाईन, पण त्यांनी खाल्लेच नाहीत. तर मुलांना आवडतात, त्यामुळे मुलांच्या पुरतेच मी एखादा ॲडजस्ट करते, पण आहो तर बिलकुल खात नाहीत. त्यामुळे मग आमच्यासाठी 2-3 चपात्या बनवल्या, मुलांसाठी पाव होते आणि थोडासा मग जिरा राईस. आता आरवला आमच्या खूप आवडतो, रोज म्हटला तरी तो जिरा राईस खातोच, त्यामुळे त्यांच्यासाठी जिरा राईस. आणि आणू म्हणते मला भाजूनच आवडतात, ते थोडंसं ओलं ओलं लागतात पाव, त्यामुळे तिला तसे आवडत नाहीत. मग लगेच इथं पाव पण थोडेसे भाजून घेतले मी पटकन. मग आता कांदा तर माझ्याकडनं बारीक होत नाही, ते चॉपर आणल्यापासून माझं खूप काम हलकं झालं आहे, म्हणजे पटकन बारीक पण होतो, पाहिजे तितकं बारीक होतो आहे. नाहीतर असा तर माझ्याकडून कधी बारीकच होत नव्हता. पटकन मग कांदा वगैरे कट करून घेतला. मग आरवला तर माहीतच नव्हतं मी काय स्वयंपाक बनवते,
आता त्याचा रोज प्रश्न असतोय, मम्मी आज काही भाजी बनवली, आज काही भाजी बनवली. मग मिसळपाव बनवले म्हटल्यावर तो उड्या मारायला लागला होता बघा. इकडे मग संध्याकाळी देवपूजा वगैरे तर करूनच घेतली होती अगोदरच. मुलंही करतात, कधी कधी मीही करून घेते. मग कांदा वगैरे मॅश करून घेतला लगेच. मुलांना जेवायला पण दिलं. तर अनुष्का तर खाण्यात बिझी होती अगोदर. म्हटलं खूप टेस्टी झाली, तर एवढी छान झाली म्हटल्यावर ती खाण्यात मग्न होणारच. मग माझ्यासाठी असं काही दाट बनवलं होतं. तर चपातीच लागते मला, जास्त हे नाही, ॲसिडिटी होते त्यामुळं खाऊन पण काही फायदा नाही. अहो तर आमची बसली होती मोबाईल बघत. मग त्यांना पण विचारलं तर म्हटले खूप छान झाली. त्यांच्यासाठी ताट तयार करून ठेवलं होतं. मग आता जेवण झालं का आमच्या आरोचं सुरू असतं, कधी खायचं आईस्क्रीम, कधी खायचं. तर इथं संध्याकाळी मग आईस्क्रीमची पण पार्टी केली. तर खूप मजा आली बघा. जेवण केलं असं काही थंड असलं का खूप भारी वाटते. चला तर बाय, पुन्हा भेटू. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा.